नमस्कार, विदर्भ न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या सव्वा महिन्यांपासून आपण बघतो आहोत की सव्वा महिन्यापासून सुमारे आपण संपूर्णपणे लॉकडाऊन झालेलो आहे। संपूर्ण विश्वावरती कोरोना या महामारीच्या संकटाचा आपला भारत देश सुद्धा सामना करीत आहे। त्या अनुषंगाने गेल्या सव्वा महिन्यापासून जे लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे आपण सर्वजण अगदी घराच्या आतमध्ये आहोत आणि घरात राहत असताना आपल्याला आपल्या कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स सुद्धा क्रिएट होत आहेत। एकमेकांचे कौटुंबिक कलह हा सुद्धा वाढत आहे आणि या अनुषंगाने आज आपल्याला खरी गरज आहे ती आहे समुपदेशनाची। अशा समुपदेशनासाठी आज आपण अमरावती येथील प्रख्यात मानसोपचार तज्ञ MBBS DPM डॉक्टर विद्युत खांदेवाले यांच्याकडे आलेलो आहोत आणि यांच्याकडून आपल्या समाजाला जी समुपदेशनाची गरज आहे की नेमकं घरातलं वातावरण आपण कसं ठेवावं आणि सध्या परिस्थितीमध्ये आणखी हे लॉकडाऊन कसं चालेल, किती चालेल आणि आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काय केल्याने या अशा वातावरणातून आपली सुटका होऊ शकेल आणि आपण आपल्या घरातल्या घरातच आनंदी राहू शकू, याकरिता आपण आता डॉक्टर विद्युत खांदेवाले यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार मॅडम। नमस्कार। विदर्भ न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या सव्वा महिन्यापासून आपण संपूर्ण आपला भारत देश हा लॉकडाऊनला सामोरा गेलेला आहे। आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्ती हा या निर्णयाचं काटेकोर पालन करताना सुद्धा आपल्याला दिसत आहे। आपला महाराष्ट्र सुद्धा यापासून वाचलेला नाही आहे आणि मुंबई, पुण्यासह नागपूरसह आपल्या अमरावतीमध्ये सुद्धा आणि विदर्भामध्ये सुद्धा लॉकडाऊन हा 100% पाळला जातो आहे। या अनुषंगाने आपल्याकडे यायचं एकमेव कारण असं आहे की प्रत्येक जण हा आपल्या कुटुंबामध्ये आहे, एकाच घरामध्ये, म्हणजे साधारणतः कुणाचं घर 300 फुटाचं, कुणाचं 500 फुटाचं, तर कुणाचं 1000 फुटाचं, पण या सगळ्या तेवढ्या एरियामध्ये राहायची आपल्याला सवय नसते। त्याचा आपल्या मानसिकतेवर नेमका काय परिणाम होतोय? तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे। लॉकडाऊन ही अगदी अनपेक्षित घडलेली घटना आहे आपल्या सगळ्यांकरता। म्हणजे अचानकपणे आपल्या दिनक्रमामध्ये त्यामुळे प्रचंड उलथापालथ झालेली आहे, प्रचंड बदल घडून आणलेला आहे। आणि तुम्ही जसं म्हणाले की छोट्या एरियामध्ये, घराच्या अगदी छोट्या जागेमध्ये सर्व कुटुंबियांना एकत्र राहावं लागतं आहे। म्हणजे हे स्वेच्छेने स्वीकारलेलं नाही, तर हे ॲक्च्युली करावं लागलेली अशी ही गोष्ट आहे। तर त्यासाठी स्वाभाविकच कोणाचीच मानसिक तयारी नव्हती आणि त्यामुळे ते सुरुवातीला जड जाणं अपेक्षितच होतं। खरं पाहता अगदी सुरुवातीला जेव्हा लॉकडाऊन डिक्लेअर झाला तेव्हा रुटीनमधून थोडीशी उसंत मिळाली, कुटुंबाला थोडा वेळ मिळाला, म्हणून पहिले वातावरण बहुतेक घरांमध्ये आनंदी होतं। बहुतेक घरांमध्ये तो वेलकम चेंज होता की अचानकपणे मुलांना भरपूर वेळ देता आला, मुलांना आईवडिलांबरोबर भरपूर वेळ घालवता आला, पती पत्नीला एकमेकांसोबत भरपूर वेळ देता आला। परंतु मग हे लॉकडाऊनचा वेळ जसा एक्सटेंड होत गेला, जसा हा पिरियड एक्सटेंड होत गेला, तसं मग स्वाभाविकपणे छोट्या मोठ्या कुरबुरींना सुरुवात झाली, जी की स्वाभाविकच होती। तर त्यामुळे जसं की आधी मुलं देखील बहुतांश वेळा घराबाहेर असायचे, शाळेमुळे म्हणा किंवा ट्युशन्समुळे म्हणा, आणि त्यांचे इतरही अवांतर ज्या गोष्टी असायच्या, गेम्स आहेत, स्पोर्ट्स आहेत, म्युझिक आहेत, यामुळे ते कमीत कमी 8 ते 10 तास मुलं घराबाहेर असायचे। पती किंवा पत्नी, आजकाल बहुतांश घरांमध्ये दोघंही वर्किंग असतात, तर ते दोघंसुद्धा 8 ते 10 तास घराबाहेर असायचे। त्यामुळे इफेक्टिवली 2 ते 3 तासच त्यांना एकत्र काढावा लागायचा दिवसभरामध्ये। तर आता अचानक सगळे घरी आल्यामुळे सगळ्यांच्या जसं घरच्या गृहिणीवर अर्थातच फार मोठा त्याचा भार पडलेला आहे, कारण अचानक मुलांच्या सगळ्या डिमांड्स वाढलेल्या आहेत। लॉकडाऊनमुळे घरच्या स्त्रीला जी हेल्प मिळायची, म्हणजे घरकामांमध्ये जी बायांची मदत मिळायची, ती पण तिची अचानक बंद झालेली आहे। घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर येऊन पडलेल्या आहेत आणि त्याशिवाय ज्या कम्प्युटर IT क्षेत्रातल्या स्त्रिया आहेत त्यांना वर्क फ्रॉम होम करावं लागतं आहे, म्हणजे ऑफिसचे कामंसुद्धा त्यांचे चालू आहेत। मुलं घरी असल्यामुळे पूर्ण वेळ मुलांकडे लक्ष द्यावं लागतं आहे, कारण मुलांना बाहेर जाता येत नाही आहे, त्यामुळे त्यांची चिडचिड वाढलेली आहे, त्यांच्या डिमांड्स वाढलेल्या आहे। आजकाल बहुतेक आपल्या सगळ्या लोकांची अशी जीवनशैली झालेली आहे की
बाहेर फिरणं, बाहेर खायला जाणं हे एक रुटीनचा भाग बनलेला आहे. तर अचानकपणे ते सुद्धा सगळं काही थांबलेलं आहे. त्याच्यामुळे मुलांच्या खाण्याच्या डिमांड्स भरपूर वाढलेल्या आहेत. मग घरात आईकडून त्यांच्या भरपूर अपेक्षा असतात की तिने रोजच्या त्यांच्या फरमाईशी असतात की आज काय बनवावं. तर हे सगळं सांभाळताना कुठेतरी त्या स्त्रियांना दमछाक निश्चितपणे होते आहे. आणि मग साहजिकच जेव्हा शारीरिक कष्ट खूप वाढतात तेव्हा साहजिकच थोडासा चिडचिडीचा प्रारंभ होतो, मानसिक तर प्रारंभ होतो आणि चिडचिड वाढते. त्या अशा घटना वाढतात की ज्याच्यामुळे लवकर पेशन्स संपेल माणसाचा आणि थोडंसं दोन व्यक्तींमध्ये फ्रिक्शन निर्माण होईल, अशा घटना वाढतात याच्या. तर ते स्वाभाविकपणे तसे बदल आपल्याला आता हळूहळू दिसून येतात आहेत. नेमकं मला एक विचारायचं आहे की सुरुवातीला जसं आपण आता सांगितलं की सुरुवातीला लॉकडाऊन घोषित झालं आणि त्या लॉकडाऊनचा सुरुवातीचा 8 दिवसांचा जो काळ होता तो 8 दिवसांचा काळ सगळ्यांनी अगदी सुस्वागत म्हणून घरात घेतला की नवऱ्याची बायकोशी भेट होतं, ती बायकोची नवऱ्याशी भेट होत नव्हती, मुलं आई वडिलांना दिसायचे नाही, ते सगळेच्या सगळे कुटुंबामध्ये एकत्र राहायला लागले, आजी आजोबा सगळे आले, बाहेरगावावरून सगळे नातेवाईक किंबहुना बाहेर गावी असलेली मुलंसुद्धा आपापल्या घरी येऊन ठेपली आणि एक वेलकम 8 दिवस ते चांगलं वाटलं. आणि मुळात सध्या समाजामध्ये आपण बघतो की एकंदरीत एकत्र कुटुंब पद्धती ही फारशी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये नवरा बायको, 2 मुलं किंवा 1 मुलगा 1 मुलगी असं काहीतरी एक कुटुंब असतं आणि एखादे असले तर आजी आजोबा असतात किंवा ते पण नसतात. तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये तिच्यावरती जो त्या कामाचा ताण पडला आणि तुम्ही जसं आता सांगितलं की त्या गृहिणींनी म्हणजे मुलांच्या डिमांड्स वाढल्यामुळे म्हणा, नवऱ्याच्या डिमांड्स वाढल्यामुळे म्हणा किंवा एकंदरीत वातावरणामुळे तिची चिडचिड होणं हे सुद्धा स्वाभाविक आहे, कारण तिला घरून वर्क फ्रॉम होम पण करायची जबाबदारी तिच्यावर आलेली आहे. शिवाय तिला मुलांच्या आणि नवऱ्याच्या डिमांडसुद्धा पूर्ण करावं लागत आहे. पण एक स्त्री म्हणून तिने याला सामोरं कसं गेलं पाहिजे, कारण घरातली स्त्री जर ही योग्य असली तर ते घर पूर्णपणे योग्य राहतं असं आपल्या पूर्वजांनी आतापर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे. तर तिने आपली मानसिकता कशी जपून ठेवता येईल याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? तिने आपली मानसिकता कुठल्या प्रकारे जपली पाहिजे? घरातल्या आपण नंतरचा प्रश्न हा बोलणार, नंतर हा प्रश्न आपण घेणार आहोत की घरातल्यांची जबाबदारी काय, पण नेमकी तिने काय मानसिकता जपली? बरोबर आहे, तुम्ही जसं म्हणाला ते अगदी खरं आहे की घरची स्त्री हसरी असली, आनंदी असली तर घर देखील हसरं राहतं. तर हे अगदी खरं आहे, कारण स्त्री हा बॅकबोन आहे घराचा तसा म्हटलं तर स्त्रियांनी स्वतःचं मानसिक आरोग्य जपण्याकरता त्यांनी त्यांचं टाईमटेबल पाळायला हवं. म्हणजे त्यांच्या झोपण्याच्या वेळा, उठण्याच्या वेळा या त्यांनी पाळायला हव्या. पुरेशी झोप घेतली पाहिजे, 7 ते 8 तास कमीत कमी झोप घ्यायला हवी. कारण या लॉकडाऊनमध्ये रुटीन सगळ्यांचं डिस्टर्ब झालेलं आहे. मग रात्री उशिरापर्यंत जागणे, उशिरापर्यंत कुटुंबासोबत वेळ घालवणे किंवा उशिरापर्यंत एखादा पिक्चर बघणे आणि मग त्यामुळे झोप पुरेशी होत नाही. झोप पुरेशी झाली नाही तरी त्यांनीसुद्धा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. तर पर्याप्त झोप घेणं अतिशय आवश्यक आहे, 7 ते 8 तास. त्याशिवाय आहाराविषयी काही सध्या घरचंच अन्न असल्यामुळे आहार तर व्यवस्थित उत्तम पाळला जातोच आहे सगळ्यांचा. आणि त्याशिवाय मी एक महत्त्वाचं सगळ्या स्त्रियांना सांगते की तुम्ही डेलिगेशन ऑफ वर्क करा. म्हणजे सगळं मीच केलं पाहिजे किंवा सगळ्यांची काळजी मीच घेतली पाहिजे, याच्यापेक्षा मुलांना घरकामामध्ये सहभागी करून घ्या, नवऱ्याला घरकामामध्ये सहभागी करून घ्या आणि यामध्ये तुम्हाला काय हवं आहे मुलांकडून किंवा नवऱ्याकडून हे स्पष्टपणे त्यांना कळू द्या. बरेचदा काय होतं की स्त्रिया स्पष्टपणे सांगत नाहीत की हे काम त्यांनी दुसऱ्यांनी करणं अपेक्षित आहे. त्या नुसत्या अपेक्षा करतात की हे समजून घ्यावं, मुलांनी समजून घ्यावं किंवा नवऱ्याने समजून घ्यावं आणि मग त्यामुळे त्यांचा नॅचरली मूड खराब होतो, त्यांना प्रचंड राग येतो आणि मग तो राग आला की मग त्या बोलत नाहीत
मग ते काही नीट रिस्पॉन्ड करत नाही किंवा उत्तराला तिरसट उत्तरं मिळतात आणि मग तो जो प्रॉब्लेम आहे तो वाढत जातो. तर त्यापेक्षा त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्या त्यांनी क्लिअर शब्दात मांडाव्या. चांगल्या प्रकारे मुलांना नवऱ्याला कामामध्ये सहभागी करून घ्यावं. बऱ्याचदा स्त्रिया सुपरवुमन नसल्याप्रमाणे सगळं करण्याचा प्रयत्न करतात आणि मग शारीरिक कष्ट जास्त झाले की मग ते विनाकारण तो राग सगळ्या घरच्यांवर निघतो आणि मग तो बॅकफायर होतो बरेचदा, कारण मुलं पण तशाच प्रकारे रिॲक्ट करतात किंवा नवरा पण तशाच प्रकारे रिॲक्ट करतो आणि मग स्वाभाविक त्या स्त्रीची ही भावना होते की मी इतकं करते तरी कोणाला याची जाणीव नाही. पण हे सगळं टाळायचं असेल तर तुम्ही आधी डेलिगेशन ऑफ वर्क करा. क्लिअर बाउंड्रीज ठेवा की कोणाचे कोणते कामं आहेत आणि ते कामं प्रत्येकाने त्याची जबाबदारी उचलली पाहिजे. मोठे मुलं असतील तर अर्थातच त्यांना डेलिगेशन ऑफ वर्क करावं. लहान मुलं असतील तर त्यांना तुम्हाला इन्व्हॉल्व करून घ्यावं लागतं कामांमध्ये. त्यांना छोटे छोटे कामं तुम्ही देऊ शकतात आणि आजकाल स्त्रिया घराबाहेर पडतात त्यामुळे त्यांचा मुलांशी तेवढं इंटरॅक्शन होत नाही. मुलांना तेवढं म्हणावं तसं शिस्त लागत नाही की त्यांचे कामं करायची जी त्यांना सवय लागायला हवी ती सवय लागत नाही, कारण बहुतेक वेळा त्या केअरटेकरवर बाईवर घर सोडलेलं असतं आणि जी घर सांभाळणारी बाई असते तिच्यावर आणि ती स्वाभाविकच मुलांना सांगत नाही की तुझ्या पांघरुणाची घडी करून ठेव किंवा पेला उचलून ठेव किंवा ताट उचलून ठेव. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे मी तर म्हणेल की हा एक अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळाली आहे की आपण मुलांना हे वळण लावू शकतो की स्वतःचे कामं निदान त्यांनी स्वतः केले पाहिजे. हे वळण आपण मुलांना निश्चित लावू शकतो आणि हे त्यांना आयुष्यभर ही शिदोरी त्यांना उपयोगी पडेल. तर त्यामुळे याचा एक अपॉर्च्युनिटी म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे आणि ह्या गोष्टी जर का पाहिल्या जसं की डेलिगेशन ऑफ वर्क केलं तर त्याच्यामुळे बरीचशी चिडचिड कमी होईल आणि मग स्त्रीलासुद्धा ही एक सुट्टी म्हणून एन्जॉय करता येईल. स्त्रियांनासुद्धा जसं पुरुष पिक्चर पाहतात आहेत किंवा फॅमिली मिळून पत्ते खेळते किंवा कॅरम खेळते यामध्ये स्त्रीसुद्धा सहभागी होऊ शकेल, कारण कामाची विभागणी झालेली असेल, कामाची वाटणी झालेली असेल. आणि मी बघते आहे की बहुतांश घरांमध्ये जे ॲडोलेसंट मुलं आहेत म्हणजे जे किशोर वयातले मुलं मुली आहेत ते स्वतःहून कामामध्ये सहभाग करतात आहेत. आजकाल सोशल मीडियामुळे यूट्यूबवर वगैरे भरपूर व्हिडिओज अवेलेबल असतात की वेगवेगळ्या रेसिपीजचे आणि मी बघते की सगळे मुलं मुली अगदी चांगल्या प्रकारे इंटरेस्ट घेऊन उत्तम पदार्थ रोज बनवतात आणि सोशल मीडियावर टाकतात. मला वाटतं हा सोशल मीडियाचा एक फायदा आहे की आजकाल ते कुठलाही पदार्थ बनला की ते एक रिच्युअल झालेलं आहे की पहिले त्याचा फोटो घ्यायचा आणि मगच सगळ्यांनी ते खायचं. तोपर्यंत त्याला बिलकुल हात लावायचा. पहिले नैवेद्य फेसबुकला आणि नंतर असं आता ती परिस्थिती झाली आहे. तर त्याचा कुठेतरी फायदा होतो की एकमेकांना बघून अनुकरणशीलता आपण जी म्हणतो ते एक चांगल्या प्रकारे ते एक चांगला बदल तो एक आपल्याला दिसून येतो आहे आणि त्याचा फायदा स्त्रियांनासुद्धा होईल आणि त्या जास्त चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकते. म्हणजे इथे आपल्याला एक गोष्ट निश्चित माहिती पडलेली आहे की प्रत्येक स्त्रीने घरातली जी बॅकबोन बाई म्हणतो आपण, महिला म्हणतो, त्या स्त्रीने ती आई असू शकते, बहीण असू शकते, पत्नी असू शकते, या सर्वांनी वर्क ऑफ डेलिगेशन्स म्हणजे कामाची विभागणी करणं फार गरजेचं आहे आणि जबाबदारी देऊन नवऱ्याला त्याची जबाबदारी द्यायची की तुम्हाला ही कामं रोज करायची आहे, मुलांना त्यांची जबाबदारी द्यायची आहे की तुम्हाला ही कामं रोज करायची आहे, मुलीला तिची जबाबदारी द्यायची आहे कारण सगळा भार तिच्यावरती येता कामा नये. याच्याशिवाय आपल्याला आणखी असं काय करता येऊ शकते की ज्याच्यामुळे तिला या लॉकडाऊनचं टेन्शन न येता तिने म्हणजे आनंदी राहावं. म्हणजे जबाबदारी दिली ही कामापुरतं झालं आणि त्याचा तिच्या कामं कमी करावं लागल्यामुळे तिच्या मानसिकतेवर परिणाम होणार हे पण निश्चित आहे, पण ती आनंदी राहिली पाहिजे. याच्यासाठी तिने काय करावं? त्याशिवाय मेडिटेशन करणं हा एक प्रभावी उपाय आहे. मेडिटेशनमुळे ब्रीदिंग टेक्निक्स असतात, विविध ब्रीदिंग टेक्निक्स असतात, रिलॅक्सेशन टेक्निक्स असतात. तर ते मेडिटेशनचा निश्चित चांगला फायदा मानसिक आरोग्यावर होतो. तर मेडिटेशन रेग्युलर करायला हवं. त्याशिवाय योगासनं घरच्या घरी करता येण्यासारखा व्यायाम आहे तो रेग्युलर करायला हवा. तसंच आपले जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याशी
फोनद्वारे मोबाईलद्वारे गप्पा मारायला हवा, त्याकरता विशिष्ट वेळ राखून ठेवायला हवा. तसंच आजकाल व्हिडिओ चॅट पण बरेच जण करतात आहेत या लॉकडाऊनमुळे, तर त्यामुळे सुद्धा तुम्ही फ्रेंड्ससोबत वेळ घालवण्याचा आपल्या आवडीच्या कुठल्याही व्यक्तीसोबत आपण बोलू शकतो, आनंद मिळू शकतो. तसंच इतर काही हॉबीज असतील त्या त्यांनी जोपासाव्या या पिरियडमध्ये. घरी राहून छंद जोपासता येईल, घरी राहून जोपासण्यासारख्या पुष्कळ छंद असतात, तर त्यातही थोडा वेळ द्यावा. आणि आय स्पेस आणि व्ही स्पेस असं जे असतं, म्हणजे प्रत्येकाची एक पर्सनल स्पेस जी असते ती त्यांनी तेवढी सांभाळावी. म्हणजे आमच्या सायकोलॉजीमध्ये असं आहे की रिलेशनशिप जे असते त्याच्यात फार दुरावा असला तरी मग एकमेकांबद्दल आत्मीयता राहत नाही, आणि फार जवळ आलं तरी पण प्रॉब्लेम्स वाटतात. त्यामुळे आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण सगळे घरी आहोत, तर स्वतःची एक वेगळी जी प्रत्येकाला स्पेस हवी असते, स्वतःचा मोकळा वेळ हवा असतो, तो प्रत्येकाने काढावा. सतत एकमेकांच्या कारभारामध्ये लोडबूड न करता आपण जर का स्वतःसाठी वेगळा वेळ राखून ठेवला आणि स्वतःच्या कामांना जर का त्या वेळात प्राधान्य दिलं, तर मग एरवी पण मूड चांगला राहून त्या सगळ्या या सुट्टीचा स्त्रियांनाही आनंद घेता येईल. तसंच स्त्रियांनी त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे, की तब्येतीची हेळसांड न करता वेळेच्या वेळी त्यांचे जे रेग्युलर औषधं असतील किंवा काय, जसं आता 40च्या पुढच्या ज्या स्त्रिया असतील त्यांनी त्यांचे ज्या विटॅमिनच्या टॅबलेट्स आहेत किंवा कॅल्शियम आहे, हे सगळं रेग्युलर चालू ठेवणं आणि स्वतःच्या आहाराकडे लक्ष ठेवणं, या गोष्टी जर का केल्या तर पुष्कळसे अर्धे अधिक प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे अर्धे अधिक प्रॉब्लेम्सचा सोल्युशन निघू शकतं. म्हणजे इथे आपल्याला एक गोष्ट आणखी एक लक्षात आलेली आहे की आपण जर आपले छंद, म्हणजे स्त्रियांनी महिलांनी जर आपले छंद हे जोपासले आणि आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत व्हिडिओ चॅट म्हणा, सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी बोलणं, जे फार दुरावलेलं होतं, कुटुंब वेगवेगळे, आई वडील, बहीण भाऊ, मामा मामी, आजी आजोबा, तर या सगळ्यांशी बोलून सुद्धा आपलं मन आपण मोकळं करू शकता आणि त्याच्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील, असं डॉक्टर विद्युत खांदेवाले यांचं म्हणणं आहे. या अनुषंगाने, लॉकडाऊनच्या अनुषंगाने एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पुढे येणार आहे, आणि तो मला असं वाटतं की 1.25 महिना, 1.5 महिना, 2 महिनेपर्यंत घरात बसलेली जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती एकाएकी, जर समजा आपण एखाद्या व्यक्तीला एकाच रूममध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आहे आणि त्याला एकदम उद्या बाहेर उड्या मारायला सांगितल्या, तर इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन. तर नेमकं त्या घरात राहून किंवा त्या कुटुंबात राहून त्याचा जो आळशीपणा आहे तो वाढल्याच्या नंतर, म्हणजे पुरुष हा करता आहे, मग त्याच्यामध्ये जो नोकरीवाला आहे त्याला त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही, कारण तो ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी तेवढ्या फास्ट वर्क केलंच पाहिजे, हे काही कंपल्सरी राहू शकत नाही त्याला. पण जो व्यवसायी व्यक्ती आहे, त्या व्यवसायी व्यक्ती मग म्हणजे त्या व्यवसायाचं त्याच्यावर असलेलं बर्डन, त्याचं टेन्शन, आणि शिवाय त्याला 2 महिने, महिना, 1.5 महिना घरात झोपायची पडलेली सवय, तर या त्याच्या आळशीपणाचा त्याच्यातून तो कसा बाहेर निघू शकेल? कारण हे प्रत्येक घरी वेळापत्रक कोलमडल्यामुळे होत आहे. हो, पण मुळात आळशीपणा खूप वाढू न देणे हे आपण त्यावर एक उपाय आहे की आपलं रुटीन, घरी असलो तरी आपण आपलं रुटीन व्यवस्थित पाळू शकतो. कारण एक प्रकारे जेव्हा आपण रिटायर होतो, रिटायर झाल्यानंतर आपल्याला आपलं रुटीन सांभाळणं आवश्यक असतं. म्हणून बऱ्याच जणांना रिटायरमेंटनंतर अचानक खूप त्रास होतो. तर मला वाटतं ही एक थोडीशी झलक आहे आपल्याला की आपण नंतर सुद्धा जेव्हा आपण रिकामं असतो पूर्णपणे, तेव्हा आपलं कसं वेळेचं नियोजन करावं, तेव्हा आपण कसं स्वतःला बिझी ठेवणं आवश्यक, बिझी ठेवू शकतो. तर त्यासाठी मग विविध तुम्हाला उपाय सापडू शकतात जेव्हा तुम्ही त्या दृष्टीने बघता. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्वतःच्या हॉबीज पाळणं, रेग्युलर व्यायाम करणं, 1 तास रेग्युलर व्यायाम करणं, उठण्याच्या झोपण्याच्या वेळा सांभाळणं, काही वेळ मुलांकरता राखून ठेवणं, काही वेळ आपल्या कामांकरता राखून ठेवणं. तर हे जर का करत गेलो रेग्युलर, तर आळस बळावण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. आणि त्याशिवाय हे तुम्ही जे म्हणता आहे की नंतर अचानक करता येईल का कामं, तर त्याच्यामध्ये थोडा बफर पिरियड मिळेल आपल्याला, आणि मला वाटतं हळूहळू रुटीन सुरू होऊ शकेल. त्याच्यामुळे तो मला वाटत नाही की खूप विशेष असा काही प्रॉब्लेम राहील की 1 महिन्याच्या किंवा 1.5 महिन्याच्या गॅपमुळे
अचानक पुढे काम करता येणार नाही असं सध्या तरी वाटत नाही. मला वाटतं आता येणारा काळच ते सांगेल, त्याचं उत्तर देईल. कारण ही आपल्यासाठी एक नवीनच अशी एक आपण एक्सपिरियन्स करतो आहे घटना. तर आपल्याला सगळ्यांनाच याच्यातनं नवीन बरंच शिकायला मिळतं आहे. परंतु मला तरी असं वाटतं की पुन्हा रुटीनमध्ये यायला फारसा वेळ लागणार नाही असं माझं तरी मत आहे. एक गोष्ट अशी आहे की गेल्या अनेक दिवसांपासून आता मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, विदर्भ न्यूज एक बातमीचं क्षेत्र आहे, किंवा इतरही ठिकाणी आपण सतत सध्या सोशल मीडियावरती पाहतो आहे किंवा टी व्हीवरती पाहतो आहे, बातम्यांच्या माध्यमातून पाहतो आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये एक मोठा प्रश्न हा उभा होताना दिसतोय आपल्याला. तो म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचा. कौटुंबिक हिंसाचार हा फार वाढीला लागलेला आहे असं आपल्या जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत अशा अनेक वेगवेगळ्या देशातल्या तज्ज्ञांचं सुद्धा म्हणणं आहे की या लॉकडाऊनमुळे, या अशा परिस्थितीमुळे कौटुंबिक हिंसाचारामध्ये वाढ झालेली आहे. तर मग नेमका आता त्यातून एक प्रश्न असा उभा राहतो की आपण जसं आता सांगितलं की महिलांनी काय करायला पाहिजे, तसं पुरुषांनी किंवा त्या घरातल्या मुलांनी नेमकं काय केलं पाहिजे ज्याच्यामुळे कौटुंबिक हिंसाचार हा बळावणार नाही. आता कौटुंबिक हिंसाचार जो तुम्ही म्हणताय तर त्या विविध स्टॅटिस्टिक्सवरून हे दिसून पडतं आहे की कौटुंबिक हिंसाचार सगळीकडे वाढलेला आहे. जसं की चायनामध्ये, इटलीमध्ये, स्पेनमध्ये, फ्रान्समध्ये, त्याशिवाय इंग्लंडमध्ये आणि या टर्कीमध्ये, सिंगापूरमध्ये, भारतामध्ये सगळीचकडे असं दिसून आलेलं आहे की ज्या हेल्पलाईन्स आहेत डोमेस्टिक व्हायलन्स करता, स्त्रियांना मदत करण्याकरता ज्या हेल्पलाईन्स आहेत त्याच्यावर कॉल्सचं संख्या खूप वाढलेली आहे, प्रमाण खूप वाढलेलं आहे. मदत मागणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. असं सर्वेक्षणात आढळून आलेलं आहे की 15 ते 30% त्या कॉल्समध्ये वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे कौटुंबिक हिंसाचार वाढलेला आहे हे तर आपल्याला आकडेवारीवरूनच स्पष्ट होत आहे, दिसून पडतं आहे. परंतु कौटुंबिक हिंसाचार तुम्ही जसं म्हणता की त्यासाठी पुरुषांनी काय करायला हवं. आता कौटुंबिक हिंसाचारामध्ये खरं तर स्त्रीवरच असं काही त्याची व्याप्ती नाही आहे. स्त्री पुरुष कोणावर म्हणजे जोडीदारापैकी कोणीही कोणावर हिंसाचार करत असेल. तसंच कौटुंबिक हिंसाचारामध्ये मुलांवरील हिंसा देखील येते आणि आई वडिलांवरील म्हणजे ज्येष्ठांवरील, घरातील ज्येष्ठांवरील हिंसा देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड होते. मग ती हिंसा फिजिकल ॲग्रेशन असू शकतं किंवा वर्बल ॲग्रेशन असू शकतं म्हणजे शाब्दिक शाब्दिक हिंसाचार किंवा एखाद्याला इकॉनॉमिक हे करणं म्हणजे पैसे न देणं, आवश्यक असतील तेव्हा सुद्धा त्याचे पैसे थांबवणं किंवा त्याला ट्रीटमेंटसाठी पैसे हवे तरी त्याला पैसे न देणं, हा सुद्धा एक प्रकारचा हिंसाचारच आहे. आणि सेक्शुअल अब्यूज जो आपण म्हणतो की लैंगिक अत्याचार, ते सुद्धा हे सगळे यामध्ये कौटुंबिक हिंसाचारामध्ये मोडतात. तर आता हे जेव्हा हा तुमचा जो प्रश्न आहे की पुरुषांनी काय करायला हवं, हे जेव्हा साध्या चकमकी असतात, साधे भांडण असतात तेव्हा सांगू शकता येईल की पुरुषांनी काय करावं म्हणजे स्वतःच्या रागावर नियंत्रण कसं ठेवावं. परंतु बरेचदा कौटुंबिक हिंसाचारासाठी ज्या हेल्पलाईनला मदतीचे जे कॉल्स येतात तेव्हा ते खूप सिरियस प्रकारचे हिंसाचार असतात. म्हणजे त्यामध्ये अगदी जीवाला धोका राहील इतक्यापर्यंत हिंसाचार होतो. म्हणजे हाडं मोडणं किंवा मेंदूला इजा होणं म्हणजे ब्रेन म्हणजे आता काही दिवसांपूर्वी घटना अशीच आहे की पतीने पत्नीच्या डोक्यामध्ये मोगरीने वार करून तिचा खून केला. ही ताजी घटना आपल्या महाराष्ट्रातली आहे. अतिशय निर्घृण घटना ही घडलेली आहे. तर नेमकं अशाच बद्दल आपण बोलताय ना. तर हे जे आहे असे जे हिंसाचार आहे यामध्ये बहुतेक वेळा त्या व्यक्तीमध्ये, त्या पुरुषामध्ये विकृती असते. म्हणजे स्वभावाची विकृती असू शकेल किंवा त्याला मानसिक आजार असू शकेल, जसं सायकोटिक डिसऑर्डर आम्ही ज्याला म्हणतो त्यामध्ये तो प्रकार असू शकेल किंवा व्यसनाधीनता असते म्हणजे जसं अल्कोहोलिझम झालं किंवा कॅनॅबिस आपल्याकडे बरेच कॉमन आहे म्हणजे गांजा. तर हे सगळे व्यसनं जे आहेत
ते असू शकतात, किंवा स्वभावातली विकृती म्हणजे नार्सिसिस्टिक डिसऑर्डर, अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर, अशा हे जे मानसिक विकृती असतात, हे जे मानसिक आजार असतात, अशा लोकांमध्ये जास्त करून प्रामुख्याने असे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना दिसतात. आता हे जे प्रॉब्लेम्स आहे हे बहुतेक वेळा निव्वळ समुपदेशनाने सुटणारे प्रॉब्लेम्स नाहीत. यामध्ये सायकेट्रिस्टची गरज असते, सायकोलॉजिस्टची म्हणजे समुपदेशकाची गरज असते, पोलीस यंत्रणा याच्यामध्ये आवश्यक असते, आणि सोशल ऑर्गनायझेशन्स ज्या असतात, NGOs जे असतात, तर ह्या सगळ्यांचं मिळून टीमवर्क त्याच्यामध्ये असतं. तर अशा पुरुषांना नुसतं आवाहन करून किंवा नुसतं सांगून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारे नसतात. यामध्ये काहीतरी ठोस उपाययोजना याच्यासाठी करावी लागते. मग तुम्ही जे म्हणताय साधारण जी चिडचिड असते, साधारण जे वादावादीचे प्रसंग असतात, ते कसे टाळावे हे तुम्ही फक्त समुपदेशनाने टाळू शकता किंवा सांगू शकता. ते टाळता येऊ शकतात. जे की म्हणजे खूप दिवसापासून घरात बसल्यामुळे आलेला कंटाळा म्हणा, किंवा सतत 24 तास एकमेकांसोबत राहावं लागत असल्यामुळे एकमेकांच्या ज्या सवयी खुपायला लागतात, त्याच्यामुळे जे छोटे मोठे भांडण होतात, ते तुम्ही समुपदेशनाने क्लिअर करू शकता. पण हे मोठ्या ज्या घटना असतात त्यामध्ये मात्र मोठं इंटरव्हेन्शन आवश्यक असतं. अच्छा, मग नाही, नेमकं तो प्रश्न तिथेच आहे की मग आपण जसं घरातलं वातावरण किंवा कौटुंबिक हिंसाचारामधल्या ज्या छोट्या घटना आहेत, शाब्दिक चकमक ज्याला आपण म्हणू, किंवा शब्दाचे बोलणे ज्याला आपण म्हणू, आणि त्याच्यातून तयार होणारा दुरावा, ह्याच्यासाठी पुरुष किंवा मुलं काय करू शकतील? ह्याच्यात मुख्य म्हणजे पुरुष आणि मुलांनी करण्यासारखं हेच आहे की घरकामात मदत करणं. ते केलं तर बरेचशा जे ताणतणाव आहे तो कमी होऊ शकतो. त्याशिवाय बरेचदा काम न करता नुसतं तुम्ही जो काम करतोय त्याच्यासोबत जरी तुम्ही राहिलात, त्याच्याशी गप्पा मारलात, तरी बऱ्याच वेळा भार हलका होतो कामाचा. तर तो एक असू शकतो, ती एक मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे जसं शाब्दिक चकमक जसं तुम्ही म्हणालात की सतत एकमेकांना टोमणे मारणं नवरा बायकोंनी टाळायला हवं. सतत एकमेकांच्या चुका दाखवून देणं, सतत एकमेकांमध्ये दुरुस्तीच्या सूचना करणं, ते जर का टाळलं तरी बऱ्याच प्रमाणात भांडणं कमी होऊ शकतात. तर एकमेकांना जसं आहे तसं जर का तुम्ही ॲक्सेप्ट केलं थोड्याफार प्रमाणात तरी पुष्कळसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. याशिवाय जेव्हा असं लक्षात येतं की भांडण थोडं विकोपाला चाललं आहे किंवा वाद वाढत चाललं आहे, त्याचे काही इनिशियल साईन्स असतात, जसं की आवाज वाढणं, शब्द जरा विखारी होणं. तर त्या स्टेजलाही जर का तुम्ही हे भांडण थोडं थांबवू शकले, म्हणजे त्याच्या पुढच्या स्टेजला न जाऊ दिलं, दोघांनी सुद्धा जर का आवर्ते घेतल्या, भावनांना आवर घातला, तर नंतर होणारा जो ॲक्सिडेंट आहे तो तुम्ही टाळू शकता. तर हे सवयीने जमायला लागतं, हे जमू शकतं की आता हे आपलं भांडण विकोपाला चाललं आहे तर आपल्याला इथे थांबायचं आहे. हे जर का तुम्ही स्वतःला अशी सूचना केली, स्वतःच्या मनाला जर का तशी सूचना केली, तर तुम्ही तिथे थांबायला ते जमायला लागतं. तर हे निश्चितपणे दोघांनी पण करायला हवं. आणि भांडण विकोपाला न जाऊ देता काही गोष्टींमध्ये अशा गोष्टी असतात की जिथे एकमत होऊ शकत नाही, तर तिथे त्या गोष्टी तिथेच सोडून देणं कधी पण हिताचं असतं. तर अशा अनेकशा टिप्स असतात, जसं की मी म्हटलं की I स्पेस आणि V स्पेस, तर ते सुद्धा पाळणं अतिशय आवश्यक आहे. की काही वेळ जसा एकमेकांसोबत असतो तसा काही वेळ प्रत्येकाला स्वतःचा एकटासुद्धा लागतो. तर तो पण प्रत्येकाने स्वतःची स्पेस सांभाळली पाहिजे. की सतत जर का नवरा किंवा बायको एकमेकांना सूचना करत असेल की असं करू नको किंवा तसं कर किंवा इथे बसू नको किंवा आता झोपू नको, तर ते कोणालाही तसं आवडत नाही. तर त्यामुळे ती जर का एक लक्ष्मण रेषा सगळ्यांनी पाळली तर बरेचसे भांडणं विकोपाला जाण्यापासून थांबवता येऊ शकतात. आणि मुलांसमोर तुम्ही जर का हे भांडणं केले तर मुलांचे तुम्ही रोल मॉडेल असता, तुमच्याकडे बघून मुलं शिकत असतात.
तर सतत आईवडिलांमध्ये जर का भांडणं होत गेले, वाद होत गेले, तर त्याचा निश्चित विपरीत परिणामच मुलांवर होतो. त्याचा कधी चांगला परिणाम मुलांवर होत नाही. तर ते लक्षात घेऊन जबाबदारीने आईवडिलांनी वागणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होणं आवश्यक आहे. जसं आपण म्हणतो की चांगले संस्कार हे असं शिकवून होत नसतात, ते तुमच्या आचरणातनं होत असतात. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की 10 गोष्टी सांगण्यापेक्षा एक गोष्ट तुम्ही करा, तुमच्या आचरणातनं दिसू द्या, तर ती मुलं चांगले पिकअप करतात. तर हे आपली पुढच्या पिढीच्या दृष्टीने सुद्धा आपल्यावर ही जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन वागायला हवं. आणि एक भांडण झालं की त्याचा विपरीत परिणाम दोघांवरही होत असतो. ज्या दोघांमध्ये भांडण होतं मग त्याचा मानसिकतेवर परिणाम होतो की मग त्यामुळे मग तो दिवस पूर्ण स्पॉईल होतो, खराब होतो. पुढचे 2 दिवस आणखी बरोबर आहे, पुढचे 2 दिवस अजून खराब होतात. तर हे सगळं टाळता येऊ शकतं जर का तुम्ही ब्रेक वेळेवर लावला तर. ब्रेक वेळेवर नाही लावला तर ॲक्सिडेंट अटळ आहे. तर हे लक्षात घेऊन आपण वागलो तर पुष्कळशा समस्या सॉल्व्ह होऊ शकतात. आणखी या अनुषंगाने मला आपल्याला एक प्रश्न मुख्यत्वे करून विचारावासा वाटतो. पुष्कळदा यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा वाचनाच्या माध्यमातून म्हणा काही गोष्टी ह्या समाजाच्या समोर आलेल्या आहेत आणि त्याच्याविषयी असं उघड बोलल्या जात नाही. मात्र तुम्ही हे सांगू शकता की आपल्याला असणारी चिंता म्हणजे स्ट्रेस आणि आपल्याला येणारा राग ह्याला मॅनेज करता येतं असं बहुतांशी लोक सांगतात. म्हणजे त्यातल्या त्यात आपल्यासारखे डॉक्टर्स हे सगळं सांगत असतात की येणारा राग आणि असणारी चिंता ह्याचंसुद्धा आपण स्वतःसाठी निराकरण करू शकतो, जेणेकरून म्हणजे ज्याला आपण स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा अँगर मॅनेजमेंट असं म्हणतो, तर ते कसं करता येऊ शकते आणि ते या काळात करणं जास्त चांगलं आहे असं मी वाचलेलं आहे. तर नेमकं याच्याबद्दल आपण काय सांगाल? ते कसं करता येईल? आता स्ट्रेस मॅनेजमेंट आणि अँगर मॅनेजमेंट हा खूप मोठा विषय आहे, खूप वास्ट, त्याची व्याप्ती खूप जास्त आहे. ते या अनुषंगाने आहे की येणारा जो काळ आहे त्याच्यामध्ये सगळ्यांजवळ पैसा, म्हणजे पुरुषांना जर विचारलं तर त्यांच्याकडे एकच चिंतेची बाब राहणार आहे की पैसा अपूर्ण घरात असणार आहे आणि त्याचा आपल्या कुटुंबावरती इनडायरेक्टली परिणाम होणार आहे. म्हणून मी तो एक प्रश्न इथे घेतला आहे. हो, बरोबर आहे की पैसा, आता तुम्ही जो म्हटलं ते बरोबर आहे की पुरुषांमध्ये मुख्यत्वे करून आक्रमकता वाढण्याचं ते एक मुख्य कारण असू शकतं की पैसा कमी असणं किंवा पैशाची चिंता लागून राहणं की पुढची मॅनेजमेंट कशी करायची. कारण अनेक गोष्टी पाईपलाईनमध्ये असतात आणि हे अचानकपणे जे लॉकडाऊन मुळे जे आयुष्य स्थिर झालं आहे त्यामुळे बरेचसे जे प्लॅन्स होते लोकांचे ते की आपण पुढच्या 6 महिन्यात इतके कमवू आणि त्या दृष्टीने ते जे प्लॅनिंग होतं ते सगळंच कुठेतरी पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. त्याच्यामुळे पुरुषांमध्ये निश्चितच ब्रेडविनर असल्यामुळे आणि घरातली मुख्य व्यक्ती असल्यामुळे पुरुषांवर तो निश्चितच त्याचा भार फार जास्त आहे. तर आता यामध्ये जसं तुम्ही म्हणाले की स्ट्रेस मॅनेजमेंट आणि अँगर मॅनेजमेंट, तर त्याचा खरोखर फार मोठा रोल त्यामध्ये आहे. आता स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मेडिटेशन करणं, रिलॅक्सेशन टेक्निक्स करणं, रेग्युलर व्यायाम करणं, कारण व्यायामाने सुद्धा जे हॉर्मोन्स सिक्रेट होतात शरीरामध्ये त्यामुळे स्ट्रेस तुमचा कमी होतो. असं म्हणजे एक्सपेरिमेंटने असं सिद्ध केलेले आहे की व्यायामामुळे जे एन्डॉर्फिन्स सिक्रेट होतात त्यामुळे तुमच्या ब्रेनला म्हणजे फील गुड निर्माण होतं, चांगली छान वाटायला लागतं. तर त्यामुळे एक्सरसाइज रेग्युलर करणं हे अतिशय त्यामधलं सोप्या टिप्स जर का द्यायच्या म्हटलं तर त्या आहेत की जसं एक्सरसाइज करणं, झोप पुरेशी घेणं, डाएट चांगलं ठेवणं, व्यायाम रेग्युलर करणं आणि त्याशिवाय चांगलं वाचन करणं, चांगल्या गोष्टी वाचणं. म्हणजे सतत काहीतरी निराशादायक किंवा सतत काहीतरी भीतीदायक किंवा काळजी वाढवणाऱ्या गोष्टी ऐकण्यापेक्षा आणि वाचण्यापेक्षा चांगलं वाचन करावं. असे तुम्हाला अनेक पुस्तकं सापडतील की ज्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास बळावेल, तुम्हाला एक प्रकारची मानसिक उभारी मिळेल. असं पुष्कळ पुस्तकं आहेत. म्हणजे अशा कितीतरी असे ऑटोबायोग्राफीज तुम्हाला मिळतील की लोकांनी किती कठीण परिस्थितीतून कसा मार्ग काढला आणि कसे आपल्या पुढील संकटांचं निवारण केलं. तर असे पुस्तकं जर का या काळात वाचले तर त्याचा निश्चित फायदा आपल्या मनस्वास्थ्य टिकवण्याकरता, मनोबल टिकवण्याकरता त्याचा फायदा होऊ शकतो. तरी आणि या सगळ्या गोष्टींशिवाय
महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही की आपल्या हातात काय आहे आणि आपल्या हाताबाहेर काय गोष्टी आहेत त्यावर ते लक्षात घ्या. कारण बहुतेक वेळा जे तुमच्या नियंत्रणाबाहेरचे घटक असतात त्यावर तुम्ही खूप जास्त विचार करता, त्याबद्दल तुम्ही खूप जास्त काळजी करता आणि त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही. त्यापेक्षा जे तुमच्या नियंत्रणात आहे त्यामध्ये तुम्ही काय करू शकता याचा तुम्ही विचार केला तर तुम्हाला काहीतरी मार्ग सापडू शकतील, काहीतरी उपाय सापडू शकतील. नियंत्रणाबाहेरच्या घटकांचा विचार करून फक्त निराशा पदरी पडते, फक्त भीती वाढते आणि अजून आत्मविश्वास डळमळीत होतो. तर ते एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे जी काय आपत्ती आलेली आहे सध्या सगळ्यांवर ही सगळ्यांसाठीच आहे. अर्थात त्याचं प्रमाण कमी जास्त आहे कारण एक व्यक्ती म्हणजे जी अप्पर सोशो इकॉनॉमिक स्टेटातली व्यक्ती आहे तिची तुम्ही तुलना डेली लेबररशी करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की आपत्ती सगळ्यांवर सारखी आहे, परंतु कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाला यामुळे सोसावी लागणारच आहे. तर त्यामुळे हळूहळू मार्ग त्यातनं निघत जाईल, हळूहळू उपाय सापडत जातील. कारण कुठलेही आपण पाहतो की कुठलेही प्रॉब्लेम्स कायमस्वरूपी टिकणारे नसतात, नेहमीच प्रत्येक प्रॉब्लेममधून मार्ग निघतच जातो. त्यामुळे आशावाद हा काही चुकीचा नाही आहे, तो योग्यच आहे. आशावादी आपण राहिलो तर हळूहळू मार्ग निघतच जाणार आहे. त्याच्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की बरेचदा आपण जे अतिशय जास्त प्रमाणात म्हणजे टेरिबलायझेशन जे करतो गोष्टींचं, म्हणजे कुठलीही गोष्टीला आमचं महाभयंकरीकरण करतो, तर तसं न करता जे जसं आहे तसं बघा आणि यातून मार्ग निघेल हा आशावाद ठेवा. तर पुष्कळशे स्ट्रेस अशी आपली कमी होऊ शकते, स्ट्रेस त्यामुळे कमी होऊ शकतो. आणि अँगर मॅनेजमेंटचं जे तुम्ही म्हणताय तर त्यामध्ये सुद्धा मेडिटेशनचा अतिशय फायदा होतो, रिलॅक्सेशन टेक्निक्सचा. आणि अँगर मॅनेजमेंटमध्ये राग आल्यानंतर जसं तुम्ही बरेच लोक सांगतात की आकडे उलटे मोजा किंवा लांब श्वास घ्या आणि स्वतःला कंट्रोल करायचा प्रयत्न करा, स्वतःला सांगा की शांत राहायचं आहे. आता पूर्वी बरेचदा राग आला की बाहेर निघून जाणं असं लोक करायचे, जे की आता पॉसिबल नाही आहे, जे शक्य नाही आहे. परंतु या सगळ्या टेक्निक्स जरी असल्या राग कमी करायच्या, तरी मुळात आपल्याला राग का येतो आहे त्याचंसुद्धा मनन चिंतन करणं आवश्यक आहे. मग तो राग आपला खरोखर जेन्युइन आहे का? बरेचदा आपले चुकीच्या धारणा, चुकीचे विचार ते रागाला आमंत्रण देतात. तर ते आपले विचार आपण तपासून पाहायला पाहिजे. तेच विचार आपले त्याचं जे मूळ आहे, रागाचं मूळ, ते आपण तपासून पाहायला पाहिजे की ते खरोखर योग्य आहे का. तर बरेचदा आपले विचार करण्याची पद्धत बदलली आपण तरी पुष्कळशे ज्या राग येणाऱ्या गोष्टी असतात त्या निघून जातात. आता जसं तुम्ही जसं म्हणाले की फायनान्शियल प्रॉब्लेम्स, आता बरेचदा हा जो आहे आमच्या सायकोलॉजीच्या भाषेमध्ये याला डिफेन्स मेकॅनिझम म्हणतात, डिस्प्लेसमेंट. म्हणजे एक उदाहरण देते मी तुम्हाला की जसं बॉस रागावला ऑफिसमध्ये, तर मग बॉसला तुम्ही चिडू शकत नाही, बॉसला उलटून बोलू शकत नाही, कारण तुमची नोकरी, तुमचं प्रमोशन, तुमचे पर्क्स त्याच्या हातात असतात. मग तो राग जो मनात असतो तो घरी येऊन बायकोवर किंवा मुलांवर निघतो. यालाच आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. म्हणजे मग तो राग दुसऱ्या गोष्टीवर आपण तिथलं घ्यायचं आणि इथे आणून टाकायचं. हां, तर तिथे पण हे एखाद्या वेळेस होत असेल तर ठीक आहे, पण हे वारंवार होत असेल तर मग त्यामुळे सगळ्यांचीच आक्रमकता वाढते, सगळ्यांचंच चिडचिडेपणा वाढतो आणि प्रश्न कुठलाच त्यातून सॉल्व्ह होत नाही. तर ही शक्यता या लॉकडाऊनच्या काळामध्ये पुष्कळ जास्त आहे की तो जो आर्थिक विवंचना आहे, जे भविष्याची जी चिंता आहे, जी काळजी आहे, ते फ्रस्ट्रेशन, ती जी अस्थिरता आहे, ती जी अनिश्चितता आहे, ती जी असुरक्षिततेची भावना आहे, तर त्या भावनेतून, त्या निराशेमधून, त्या अँझायटीमधून चिडचिडेपणा वाढणं हे खूपशा घरांमध्ये दिसून येऊ लागेल हळूहळू. तर त्यामध्ये आपल्याला जर का हे लक्षात आलं की आपली कुठल्या कारणाने चिडचिड होते आहे, तर आपण स्वतःमध्ये योग्य तो बदल हळूहळू करू शकतो. तर त्याकरता तेवढं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि बाकी जसे सोपे उपाय आहेत की जेव्हा
राग येतो तेव्हा तुमचा आवाज वाढायला लागतो, तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला काही बदल असे दिसून येतात, कंपन वाढतात. तर ते वॉर्निंग बेल्स असतात, वॉर्निंग साईन्स असतात. तर त्या तुम्ही ओळखायला शिका आणि स्वतःला शांत करायला शिका त्यावेळेस, जेणेकरून राग पराकोटीचा वाढणार नाही आणि तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हानिकारक होणार नाही. नाहीतर थोड्या प्रमाणात राग तर प्रत्येकाला असतो आणि तो आपला म्हणजे त्यामध्ये वावगं असं काही नाही, थोड्या प्रमाणात राग असेल तर. परंतु जो प्रमाणाबाहेर जाऊ नये याची दक्षता सगळ्यांनी घेतली तर आयुष्य पुष्कळ योग्य कलाकृती सुद्धा आपण याच्यातून घडवू शकतो भविष्यामध्ये, म्हणजे आलेल्या काळाचा उपयोग करून. हो, म्हणजे आता तुम्ही आपण जर का बघितलं तर हिरोशिमा नागासाकी पूर्ण बेचिराग झालेले शहर होते जपानचे. पण आज तुम्ही बघितलं तर म्हणजे तेव्हा बघितलं असतं तर असं वाटत नाही की त्याच्यातनं पुन्हा म्हणजे तो देश पुढे जाऊ शकेल. तर आज तर आपल्यासमोर अशी उदाहरणं आहेत की पूर्ण सगळं नष्ट झालेलं आहे, याच्यातनं सुद्धा लोक बाहेर आलेले आहेत, वर आलेले आहेत, पुढे गेलेले आहेत. नुसतेच बाहेर आलेले नाहीत तर त्यांनी प्रगती केलेली आहे. तर त्यामुळे या याच्यातनंही आपण निश्चितपणे पुढे जाऊच, त्याबद्दल तर कुठलीही शंका बाळगायचं कारणच नाही आहे. मला या अनुषंगाने एक फार महत्त्वाची गोष्ट ही आमच्या जे असंख्य प्रेक्षक आहे, ज्या ठिकाणी विदर्भ न्यूज दिसते त्या ठिकाणी सुद्धा आणि ज्या ठिकाणी म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा विदर्भ न्यूजला पाहणारे काही मंडळी आहेत, त्यांना एक गोष्ट आवर्जून अशी सांगावीशी वाटते की आपल्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये जर आपण असा एक विचार केला तर आपले जे थोर स्वातंत्र्य सेनानी होते, या थोर स्वातंत्र्य सेनानींनी ज्या ठिकाणी त्यांना अक्षरशः सूर्यसुद्धा दिसत नव्हता अशा ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं होतं. त्यातलं जर एखादं नाव विशेष करून घ्यायचं म्हटलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अंदमानला ज्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली होती की ज्यांना सूर्यसुद्धा दिसत नव्हता, तर मात्र त्यांनी त्यांच्या त्या वेळेचं आणि त्या वेळेचं कवितेमध्ये रूपांतर त्यांनी केलं आणि ती कविता आज जगामध्ये अजरामर झालेली आपल्याला पाहायला मिळते की ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. आणि ती जी भावना त्यांनी त्या कवितेतून व्यक्त केलेली आहे हे एक प्रकारची देशासाठी असणारी चिंता आणि त्यांना असणारी चीड, ह्या दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये त्या कवितेमध्ये ओतलेल्या आणि ती कविता शब्दबद्ध केलेली आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. अशा प्रकारचं कार्य जर आपण इथे केलं तर हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे हा सुमारे आज जवळपास 1.25 महिना होतो आहे आणि त्याला आपण सामोरं जात आहोत. भविष्यामध्ये मला असं वाटतं की फारसं आपलं जे आयुष्य आहे हे असं पूर्वी आपण जसं जगत होतो अगदी त्या प्रमाणामध्ये फारसं स्वच्छंद आयुष्य आपण जगणार नाही आहोत. त्यामुळे प्रत्येकाने ही सवय, लॉकडाऊनची सवय आता स्वतःच्या शरीराला स्वतःच्या मनाला लावून घेणं गरजेचं आहे. एक महत्त्वाचा प्रश्न या काळामध्ये आहे तो असा आहे की 10वीच्या परीक्षा, त्याच्यानंतर 12वीच्या परीक्षा, म्हणजे 10वीच्या परीक्षा लगेच 12वीच्या म्हणजे 10वीच्या परीक्षा सुरू होत्या, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 12वीच्या परीक्षा सुरू होत्या आणि 12वीची परीक्षा म्हणजे 10वीची परीक्षा अगदी संपत नाही म्हणजे एक पेपर शिल्लक असतानाच लॉकडाऊनची घोषणा झाली. आणि हा जो मोठा विद्यार्थी वर्ग आहे यांची जी स्वप्न होते ते अक्षरशः त्या स्वप्नांचा चुराडा झाला, ज्याच्यामध्ये आईवडिलांनी मुलांनी सगळे प्लॅनिंग्स करून ठेवले होते की मी गेल्या 2 वर्षांपासून अगदी घरातून बाहेर निघालेलो नाही, मी तर घराची पायरी ओलांडलेली नाही, माझे ट्युशन्स, माझा अभ्यास, माझे पुस्तकं याच्यामध्ये मी माझे आयुष्याचे 2-2 वर्ष घालवले आणि आता कुठेतरी बाहेर जायचा चान्स होता. हे सगळे स्वप्न धुळीस मिळाल्यामुळे मुलांचा सुद्धा बऱ्याच हिरमोड झालेला आहे. तर अशा वेळेस मुलांनी आता नेमकं काय केलं पाहिजे, कारण मुलांच्या विषयीच्या भावना ह्या प्रत्येकाच्या आहेत. म्हणजे आमच्या असंख्य प्रेक्षकांचे हे प्रश्न आहेत की आता नेमकं मुलांना काय समजावून सांगता येईल आपल्याला की त्यांनी काय केलं पाहिजे, कारण ही परिस्थिती आता फारशी सुधारण्याचे चिन्ह हे जवळपास दिसत नाही आहेत. आता तुम्ही जे 10वी-12वीची मुलं म्हणता तर आजकालची जनरेशन खूप स्मार्ट आहे. म्हणजे मला वाटत नाही की त्यांना काही समजावून सांगायची गरज आहे. इनफॅक्ट इतकं आजकाल त्यांचं नॉलेज अप टू डेट असतं आणि सगळ्या माध्यमांमुळे, प्रसार माध्यमांमुळे त्यांना म्हणजे त्यांच्याजवळ रेकॉर्ड असतो की कुठल्या देशात किती फॅटॅलिटीज झाल्या आणि हा व्हायरस कुठल्या प्रकारचा आहे आणि यामुळे काय काय होतं आहे आणि कशा प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे हे सर्व या मुलींना माहिती असतं. त्यामुळे तो एक डेफिनेट ॲडव्हान्टेज आईवडिलांना आज आहे की जास्त एक्सप्लेन करायची त्यांना गरज नाही आहे.
उलट तेच म्हणजे आता आम्ही डॉक्टर्स आहोत तर आमचे जेव्हा अगदी सुरुवात झाली होती या कोविडचे जेव्हा जस्ट सुरू झालेलं होतं तेव्हा आमचे मुलंच आम्हाला म्हणायचे की मास्क घालून जात जा. तर इतका त्या मुलांमध्ये आताच्या जनरेशनमध्ये ते स्मार्ट असतात. त्यामुळे हां हे आहे की त्यांनी जे इतके 2 वर्ष पूर्ण अभ्यासात स्वतःला बुडवून घेतलं होतं आणि त्यानंतरचं त्यांचं जे प्लॅनिंग होतं ते खरोखरच त्याला कुठेतरी निश्चितपणे त्यांचा हिरमोड झालेला आहे. त्याबद्दल काही वाद नाही आहे. आता माझी मुलगी जसं फायनल इयर इंजिनिअरिंगला होती तर त्यांची अनेक प्लॅन्स होते फायनल इयरचे, तर ते सगळ्याला त्यांना मुरड घालावी लागलेली आहे. पण याच्यामध्ये आपण एक चांगली गोष्ट म्हणू शकू की एक संयम मुलांमध्ये त्यामुळे डेव्हलप होतो आहे. म्हणजे आजकालची जनरेशन आपण जी म्हणतो की त्यांना संयम माहिती नाही. त्यांना मागितलं की प्रत्येक गोष्ट त्यांना मिळते. जसं आम्हाला जर का पूर्वी कुठलीही गोष्ट हवी असेल तर त्यासाठी थांबावं लागायचं. म्हणजे आता काही वाचायचंही तुम्हाला असलं, एखादी गोष्टही वाचायची असली, एखादं इंटरेस्टिंग नॉवेल वाचायचं असलं तर ते मिळवायला बरेच कष्ट करावे लागायचे. आता त्यांना फिंगर टिप्सवर सगळं अवेलेबल आहे, त्याच्यामुळे त्यांना संयम नावाची गोष्टच त्यांना माहिती नाही आहे. तर मी तर म्हणेल की यातनं हे एक चांगली गोष्ट झाली आहे की ते संयम बाळगायला शिकले आहेत. ते त्या गोष्टीशी जुळवून घेतात आहेत, अडॅप्ट करतात आहेत. बहुतांश घरांमध्ये मी पाहते हे की मुलं अतिशय छानरित्या याच्याशी जुळवून घेतात आहेत. म्हणजे आपल्याला वाटलंही नव्हतं की ज्या मुलांना सतत मित्रांसोबत राहायची सवय होती, सतत घराबाहेर जाण्याची सवय होती, सतत बाहेरचं खाण्याची सवय होती, ते आता स्वतः इंटरेस्ट घेऊन घरामध्ये कुकिंगमध्ये मदत करतात आहे, नवीन नवीन डिशेस बनवतात आहेत आणि व्हिडिओ कॉल्सवरून, व्हिडिओ चॅट्सवरून आपल्या मित्रमैत्रिणींशी संपर्क साधतात आहेत. आठवड्यातनं एकदा किंवा 2दा ते असे व्हिडिओ कॉल्सवरून चॅट करतात आणि त्यांनी बऱ्यापैकी परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे या मुलांनी असं म्हणायला हरकत नाही. आणि घरीसुद्धा ते म्हणजे घरच्यांसोबत वेळ घालवतात आहे, घरच्यांसोबत काही गेम्स, इंडोर गेम्स जे आहेत त्यामध्ये वेळ घालवतात आहे. सो बहुतांश ठिकाणी तर मी पाहते आहे की मुलं अतिशय चांगल्या रीतीने याच्याशी अडॅप्ट करून घेत आहेत. आता काही ज्या मुलांमध्ये प्रॉब्लेम्स असू शकतात, जसं की मी म्हटलं की मानसिक काही आजार असू शकतील, अशा मुलांमध्ये मात्र आईवडिलांना देखील कठीण जाऊ शकतं. जसं मतिमंदत्व जर का असेल किंवा इतर काही असे आजार असतील, जसं चंचलता, अतिचंचलता, असे जे आजार आहेत, असे जे मुलं आहेत जेव्हा किंवा कंडक्ट डिसऑर्डर म्हणजे वागण्यामध्ये जे प्रॉब्लेम्स असतात काही मुलांचे, तर अशा मुलांना सांभाळणं थोडंसं निश्चितच आईवडिलांना कष्टदायक जात आहे. कारण आधी त्यांच्या जो एनर्जीचा निचरा होत होता, बाहेर खेळायला ते जात होते, तर ते सगळं त्याला कुठेतरी अटकाव आल्यामुळे त्यामध्ये निश्चितच थोडाफार आईवडिलांना हा पिरियड कठीण जाणार आहे. परंतु त्यातूनही मार्ग निघू शकतात, त्यातूनही मुलांना एंगेज ठेवण्याचे आईवडिलांना मार्ग सापडतात आहेत. आणि मला तरी वाटत नाही की तुम्ही बघत असाल की माध्यमांमध्ये सुद्धा मुलांच्या अशा खूप तक्रारी येत नाही आहेत. तुम्ही बघत असाल तर डोमेस्टिक व्हायलन्सच्या वगैरे केसेस खूप वाढलेले आहे, पण मुलांमध्ये खूप असे मी तरी नोटीस केले नाही, माध्यमांद्वारे सुद्धा असं काही बघितले नाही की मुलांमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात आहेत. इनफॅक्ट हा खूप वेलकम चेंज आहे की मुलांनी खूप छानरित्या त्याच्याशी जुळवून घेतलेला आहे, अडॅप्ट केलेला आहे. आणि हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मुलांचं आपण यासाठी निश्चितच कौतुक करायला पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी खूप छानरित्या जुळवून घेतलेलं आहे. मुलांचं अभिनंदन खरोखरच करण्यासारखं आहे. डॉक्टर विद्युत खांदेवाले यांच्या म्हणण्याप्रमाणे एक प्रश्न पुनश्च आहे, तो म्हणजे असा की या क्षेत्रामध्ये, या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक क्षेत्र अशी आहेत की जिथे आज पण कार्यरत मंडळी आहे. त्याच्यापैकी महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक हे संपूर्ण महाराष्ट्र करतो आहे. आपल्या वैद्यकीय व्यवसायाचं कौतुकसुद्धा सगळीकडून होतं आहे. त्याच्यानंतर जे अत्यावश्यक सेवा देणारी मंडळी होती, आता याच्यामध्ये नेमकं कसं झालं की एक वर्ग हा आणि एक वर्ग तो असा तयार झाला की आमच्या म्हणजे एक पत्रकारिता क्षेत्रसुद्धा त्यातीलच एक आहे. म्हणजे आम्हाला लॉकडाऊनच्या काळापासून कधीही आम्ही घरी राहिलेलो नाही आहे अजूनपर्यंत. बरोबर. वैद्यकीय आपल्या लॉकडाऊनची झळ तुम्हाला बसलेली नाही.
नाही, लॉकडाऊनची झळ आम्हाला खूप जास्त बसलेली आहे, परंतु आम्ही आपल्या परिवारासोबत तो वेळ घालवू शकत नाही. महाराष्ट्र पोलिसांनी सुद्धा अशा या काळामध्ये म्हणजे पुष्कळशे व्हायरल झालेल्या पोस्ट जर आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की एक ड्रेसवरती तो बाहेर महाराष्ट्र पोलीस जेवत आहे, त्याची मुलगी आणि त्याची पत्नी तिथून त्याला ते अन्न वाढून देते आहे. अशी ही फॅक्ट आहे, ही कंडिशन आहे. कारण एक वेळा आम्ही लोक घराच्या बाहेर निघाल्याच्या नंतर रात्री उशिरापर्यंत आम्ही घरी जाऊ शकत नाही, कारण आम्हाला हे कपडे पुनश्च काढून ते सगळं परत करून परत घराच्या बाहेर निघता येत नाही. तर या काळामध्ये असा सुद्धा एक हे झालेला आहे की ते पहा बरं, त्यांच्याकडे कसं, आपले तर बाबाच नसतात घरात कधी. हे डॉक्टर्सच्या बाबतीत सुद्धा घडलं, पोलिसांच्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे, पत्रकारांच्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे. अत्यावश्यक सेवा देणारे म्हणून ज्यांच्यासाठी आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी टाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या, त्यांचं अभिनंदन करायला सांगितलं होतं, ते याच अनुषंगाने की ही मंडळी स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून जनतेसाठी, समाजासाठी कार्यरत आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचं ते अभिनंदन आपण सर्वांनी करावं, हा एकमेव उदात्त हेतू त्याच्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होता. त्या अनुषंगाने या मुलांपर्यंत आपण काय मेसेज पोचवाल की आपले त्यांच्या पत्नीपर्यंत किंवा त्यांच्या मुलांपर्यंत की आपले आईवडील देशासाठी, म्हणजे एक महिला पोलीस आहेत, त्यासुद्धा सध्या ड्युटीवरच आहेत, आपलं कर्तव्य बजावताना आपल्याला दिसत आहे, त्यांच्यापर्यंत आपण एक कसं काय संदेश पोचवू? यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला डॉक्टर दिसतोय, पोलीस दिसतोय, पत्रकार दिसतात आहे, इतर इसेन्शियल सर्व्हिसेसवाले दिसतात आहे, परंतु त्या मागे प्रत्येक त्या व्यक्तीमागे त्याचं एक घर पूर्ण उभं असतं, त्याचं घर देखील त्याग करत असतं. आणि म्हणूनच हे सगळं सुरळीत जे काही आपण चाललेलं बघतो आहे ते सुरळीत चालत असतं. त्याच्यामुळे ते सुद्धा निश्चितच कौतुकासाठी पात्र आहेत की फक्त ती व्यक्तीच नाही तर तिचा पूर्ण कुटुंब त्याला सहकार्य करत आहे, पूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी उभं आहे आणि म्हणूनच ते आज काम करू शकतात. कारण आता तुम्ही हा विषय काढला, या अनुषंगाने मला हे पण इथे मांडावंसं वाटतं की आपण पाहतोय की जे हेल्थ सेक्टरमधले जे कोविडच्या पेशंटला सेवा देत आहेत, रुग्णांना सेवा देत आहेत, त्यांना समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बऱ्याच अशा घटना एवढ्यामध्ये झाल्या की लोकांनी त्यांना जर का ते भाड्याने राहत असेल तर तिथे राहू नका असं म्हटलं. त्याशिवाय त्यांनी तिथे येऊ नये, आमच्या सोसायटीमध्ये येऊ नये. आणि एवढ्यात एक घटना तर अशी सुद्धा घडली की एका डॉक्टरचा मृत्यू झाला तर त्याला कुठे दफन करायला जागासुद्धा देत नव्हते आणि त्याच्यावर हल्ला केला जमावाने. तसंच हेल्थ वर्कर जेव्हा पेशंटला क्वारंटीन करायला गेले तेव्हा त्यांच्यावरही पथराव केला गेला. त्याच्यामुळे हे जे आहे नुसतं टाळ्या वाजवून होणार नाही आहे, तर ती जी एम्पथी आहे, ती जे तुम्हाला कौतुक आहे, अभिमान आहे, ते तुमच्या कृतीतून दिसायला हवं. त्यामुळे हे नुसतं त्याचं घर त्याच्या पाठीशी उभं राहून चालणार नाही, तर अख्खं समाजाने त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं. आणि ही गोष्ट समजून घ्यायला हवी की हा कोविड हा जो व्हायरस आहे, ह्याचा प्रसार कोणाला देखील होऊ शकतो. त्याच्यामुळे उद्या तुम्ही देखील होऊ शकतं की तुम्हाला देखील ह्याचा प्रादुर्भाव होईल. त्यामुळे त्या सोशल डिस्टन्सिंगचा अर्थ हा नाही आहे की आपल्याला इतरांचा राग करायचा आहे किंवा इतरांपासून बचाव करायचा आहे, परंतु एकमेकांना सांभाळून घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. तर हे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी इथे मांडू इच्छिते की व्हायलन्स हा जो आहे तो एकंदरीतच आपल्याला वाढलेला दिसतो आहे एवढ्या याच्यामध्ये, या पिरियडमध्ये. तर नुसता डोमेस्टिक व्हायलन्सच नाही तर वर्कप्लेसचा व्हायलन्ससुद्धा वाढलेला दिसतो. आणि वर्कप्लेसच्या व्हायलन्समध्ये पोलीस आणि डॉक्टर्स हे नेहमीच वल्नरेबल असतात, हे नेहमीच त्यांच्याबरोबर जास्त हल्ले होण्याची शक्यता असते. पोलीस तर मी म्हणेल की त्यांना निदान ट्रेनिंग तरी असतं की अशा गोष्टी फिजिकल ॲग्रेशन कसं हाताळायचं. डॉक्टरांना तर ते ट्रेनिंग देखील नसतं, त्याच्यामुळे ते अजून या अशा ॲग्रेशनला बळी पडतात. तर हे कुठेतरी चित्र बदलायला हवं, यामध्ये निश्चित बदल असा व्हायला हवा.
ती मला वाटतं एक खूप अतिशय आजची आवश्यक अशी एक गरज आहे. यामधून आपण जर का शहाणा होऊन बाहेर आलो, कोविडच्या निमित्ताने का होईना, आपला जर का दृष्टिकोन आपण बदलला डॉक्टरांच्या प्रती, तर मला वाटतं खूप मोठी ही एक समाजासाठी उपलब्धी होईल. तर मी या तुमच्या माध्यमातर्फे हे सांगू इच्छिते लोकांना की नुसतं टाळ्या वाजवून होणार नाही, तर खरोखर समाजाने खंबीरपणे या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. त्यांचं कुटुंब तर त्यांच्या पाठीशी उभं आहेच, पण समाजाने सुद्धा जर का त्यांच्या पाठीशी उभं राहिलं तर एक नवीन जोमाने, नवीन उत्साहाने ही मंडळी काम करू शकते. कारण सतत भीतीच्या वातावरणात, दडपणाच्या वातावरणात कोणीच व्यवस्थित काम करू शकत नाही. तर जर का त्याला जर का सगळ्या समाजाकडनं त्याला प्रोत्साहन मिळालं, सपोर्ट मिळालं, तर निश्चितच जास्त चांगल्या प्रकारे आपण ही लढाई, कोरोनाविरुद्धची जी लढाई आहे, कोविड विरुद्धची जी लढाई आहे, ती निश्चित चांगल्या प्रकारे आपण जिंकू आणि एक समाज म्हणून एक आपण चांगली प्रगती करू, चांगलं उदाहरण सगळ्यांसमोर ठेवू. खरी गोष्ट सांगितली तर डॉक्टर मॅडम आपण, कारण अक्षरशः ज्या व्यक्ती आज आम्ही पाहतोय पत्रकार या नात्याने, ज्यावेळी कोविडच्या रुग्णालयामध्ये आम्ही जातो आहे त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की PPE किट घातल्यानंतर सुमारे 6-6, 8-8 तास ही मंडळी स्वतः पाणी पिऊ शकत नाही, वॉशरूमला जाऊ शकत नाही, स्वतःला जर कुठे एखाद्या ठिकाणी शरीराच्या ठिकाणी खाज होत असेल तर खाजवू सुद्धा शकत नाही अशा परिस्थितीमध्ये, आणि तिथे AC नाही आहे, कपड्यांवरती PPE किट घालून दिवसभर त्या रुग्णांची सेवा करणं हे काम सोपं नाही. त्याचमुळे कदाचित आपण आपल्या वैद्यकीय व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व नर्सेस, सर्व स्टाफ नर्सेस, डॉक्टर्स यांचं खरोखर अभिनंदन करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. पत्रकारांचं आणि या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. कारण त्याचं कुटुंब सोडून तो आपल्यासाठी अहोरात्र जगत आहे. आपल्याला सेवा देण्याचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे, तो ते पूर्णपणे पाळत आहे. त्याच अनुषंगाने डॉक्टर विद्युत खांदेवाले यांनी आपल्या असंख्य प्रश्नाची, जनतेच्या असंख्य प्रश्नांची जी उत्तरे आपल्यापर्यंत पोचविण्याचा, आपलं समुपदेशन करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यासाठी आपण विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपले आभार मानतो. आणि आपण असंच समुपदेशन, जर कुणाला कुठे काही प्रॉब्लेम्स येत असले तर आपण विदर्भ न्यूजच्या जे असंख्य प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही आपला जो भ्रमणध्वनी क्रमांक आहे किंवा आपला जो लँडलाईन नंबर आहे तो आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू. जर कुणाला एखाद्याला आपल्याशी बोलायचं असेल, कुठला एखादा प्रेक्षक जर त्याला आपल्या समुपदेशनाची आवश्यकता असेल तर ते आपण निश्चितपणे कराल अशी मी आपल्यातर्फेच आमच्या प्रेक्षकांना ग्वाही देतो. आणि आपण विदर्भ न्यूजला जो वेळ दिला त्याबद्दल मी आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. घरीच राहा, सुरक्षित राहा. मी पण विदर्भ न्यूजचे खूप आभार मानते की त्यांनी मला ही संधी प्राप्त करून दिली. धन्यवाद. आणि पुनश्च एकदा आपण आपल्या घरातच राहा, सुरक्षित राहा. आपल्यासाठी, समाजासाठी अत्यावश्यक सेवा देणारा प्रत्येक व्यक्ती हा कार्यरत आहे. धन्यवाद. जय हिंद. जय भारत.